नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये आता आपण एक विषय पिंपरी चिंचवड शहराचा विषय घेतो. पिंपरी चिंचवड शहर काल अक्षरशः पाण्यावरती तरंगत होतं, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. पवना, इंद्रायणी, मुळा 3 नद्या या शहराच्या आहेत. 3ही नद्यांना महापूर आला होता. या पुरामध्ये नदीच्या 2ही किनाऱ्यावरती जी वसाहत आहे, झोपडपट्टी आहे, चाळी आहेत, तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती पाणी होते. जवळपास 4-4.5 हजार लोकांचं स्थलांतर करावं लागलं. अनेक रस्ते, जवळपास माझ्या माहितीप्रमाणे जवळ 150-200 ठिकाणं अशी आहेत की तिथे गुडघ्यावर पाणी होतं, पाणी साठलं होतं, वाहतूक विस्कळीत झाली होती, लोक घरातून बाहेर पडत नव्हते. महापालिकेची आपत्कालीन जी व्यवस्था आहे ती यंत्रणा त्याच्यामध्ये कार्यरत होती. प्रश्न असा आहे की ही परिस्थिती निर्माण का झाली? ही फक्त आता झाली आहे का? नाही. 2007ला एक महापूर आला होता. 100 वर्षातून एक मोठा पूर येतो, त्यातला तो प्रकार होता. तेव्हा पूररेषेची आखणी केली गेली नद्यांच्या बाबतीमध्ये, परंतु त्या पूर रेषेवरती सुद्धा या बहादरांनी अतिक्रमण केलं. त्याच्यामध्ये राजकारणी आहेत, बिल्डर आहेत, जमीन दलाल आहेत, आणि नागरिक सुद्धा आहेत, आणि शेतकरी सुद्धा आहेत. त्याचा परिणाम असा झाला की नद्यांचं पात्र एकदम कमी कमी होत गेलं. शहरातले नाले जवळपास छोटे मोठे 150 नाले मोठ्या प्रमाणात बुजवले गेले. त्याचा परिणाम नाले ओसंडून वाहतात आणि ते सरळ लोकवस्तीमध्ये मिसळतात. हे सगळं पाहिलं होतं. निसर्गाचा रुद्रावतार काय असतो हा पिंपरी चिंचवड शहराने अनुभवला. स्मार्ट सिटी, ह्या शहराचं वर्णन स्मार्ट सिटीमध्ये केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीमध्ये या शहराचा समावेश होता. 2,500-3 हजार कोटी रुपये खर्च झाले. प्रत्यक्षामध्ये स्मार्ट सिटी पाहिली तर त्याचा सगळा पट्ट्याबोळ हा शब्द स्पेसिफिक वापरला मी यासाठी. परिस्थिती एकदम विदारक होती. या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. याला जबाबदार कोण? म्हणजे जल, जंगल, जमीन हा नॅशनल लेवलचा विषय आहे, परंतु या शहरामध्ये नदी नाले बुजवले, जे 4.5-5 हजार ओहोळ होते, छोटे छोटे पाण्याचे प्रवाह ते बुजवले. त्याचा परिणाम मोठ्या मोठ्या इमारती, मोठे मोठे टाउनशिप त्या पाण्यात, अक्षरशः लोढा, सर्वात गडगंज व्यक्तींची जी सोसायटी आहे लोढा, तर ती लोढा सुद्धा, लोढा बेलमंडा काय ते नाव तिचं, बेलमंड, ती सुद्धा पाण्यामध्ये होती. हे मी एक एक उदाहरण सहित सांगायला गेलो तर वेळ फार जाईल त्याच्यामध्ये. फक्त याला जबाबदार कोण? प्रशासन जबाबदार, राजकारणी जबाबदार, नागरिक जबाबदार, नेमकं जबाबदार कोण या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. माझ्या सोबत आहे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, या शहरातील सर्व एनजीओला म्हणजे स्वयंसेवी संस्था संघटनांना एकत्र करणारा सगळ्यात मोठा दुवा आहे तो म्हणजे धनंजयजी शेटवळ. आपलं स्वागत आहे. नमस्कार सर, धन्यवाद. त्यांचा पर्यावरणाविषयी प्रचंड अभ्यास आहे, ते तळमळीने काम करतात त्या विषयावरती, म्हणून खास आपण त्यांना पाचारण केलं. त्यांच्यासोबत आहेत तुषारजी शिंदे. तुषारजी हे उद्योजक आहेत, बिल्डर आहेत, परंतु त्याचबरोबर पिंपरी चिंचवड सिटीजन फोरम म्हणून एक शहरातली एक मोठी संस्था आहे, ज्याच्यामध्ये ती संस्था या शहरातल्या सर्व विषयांवरती काम करते, आवाज उठवते. त्याचे ते अध्यक्ष आहेत. आणि हे दोघेही, शेटबळे साहेब आणि तुषारजी, हे दोघेही या शहराच्या स्मार्ट सिटी समितीवरती नागरिकांच्या वतीने सल्लागार म्हणून दोघांचाही समावेश होतो त्याच्यामध्ये. शेटबळे साहेब, तुमच्यापासून आपण सुरुवात करू. कालची जी परिस्थिती होती त्याला नेमकं जबाबदार कोण? नमस्कार सर. आणि सगळ्यात पहिल्यांदा याचं उत्तर देण्याअगोदर फक्त एक ही फ्रेम आहे सर, मी आपल्या सगळ्या संघटनांच्या वतीने, एनजीओच्या वतीने ही फ्रेम मी पीसीबी टुडेला करताना देतोय, ही गिफ्ट करतोय. आणि ती जर का तुम्ही तो ह्युबर्ट रिव्ह्ज हा जो एन्व्हायरमेंटलिस्ट होता, तर त्याचं जर का तुम्ही वाचलं त्या ह्याच्यामध्ये त्याचं काय सांगणं आहे, तर तो हेच सांगतोय की निसर्गाचा सन्मान करा. निसर्गाचा सन्मान केला, जल, जंगल, जमीन ज्याचा तुम्ही उल्लेख केला, त्याचा सन्मान केला तर आपलं अस्तित्व टिकून राहील. बरोबर. दुर्दैवाने आपण त्या निसर्गाचा सन्मान करत नाही आणि न दिसणाऱ्या अदृश्य देवाला भजतो, पण प्रत्यक्षात दिसणारा जो निसर्ग आहे त्यामध्ये देव बघायला आपल्या संतांनी आणि आपल्या खरं तर परंपरेने आपलं शिकवलं, पण ते आपण विसरून गेलो, जे तुम्ही आता सांगितलं. आपण निसर्ग पूजकच आहोत. तर तुम्हाला मी फ्रेम देतो आणि त्यातूनच मी सगळी सुरुवात करतो. धन्यवाद. तर सर, ह्याचं तुम्ही जे म्हणाला त्याचं उत्तर सर जे आहे ते दडलेलं आहे. ते बाकीच्या गोष्टी ज्या काही आहेत, म्हणजे हुशारी असेल, कल्पकता असेल, नियोजन असेल, दूरदृष्टी असेल, त्यासाठी लागणारा पैसा असेल, शहरं उभारण्यासाठी लागणारा आर्किटेक्चर असेल, या सगळ्या गोष्टी सर आपल्याकडे आहेत. पण मला प्रामाणिकपणे इतक्या वर्षात जे काही सामाजिक कार्यामध्ये मी बघितलं ती एक वाणवा जाणवते आणि ते भयान वास्तव आहे सर. आणि हे
सर्वांनीच लक्षात घ्यायला पाहिजे, खास करून नागरिकांनी लक्षात घ्यायला हवं. आणि ते वास्तव आहे म्हणजे सर चांगुलपणाचा अभाव. चांगुलपणा सर दुर्दैवाने ना राहिलेलं नाही. मग मला काय त्याचं ही वृत्ती आहे, आपल्यापुरतं बघण्याची स्वयंकेंद्रित अशी जी काही आत्ताची एकूणच आपली वृत्ती आहे किंवा दृष्टी आहे, ह्या याच्यामध्ये त्याचं सगळं सर मर्म आहे, त्यात दडलेलं आहे. राजकारणी असतील, सत्ताधारी असतील, विरोधक असतील, सर्वच जण, त्याबरोबर हे प्रशासन राबवणारे सगळे ब्युरोक्रॅट ज्याला आपण म्हणतो ते लोक असतील, किंवा मग सर्वसामान्य नागरिक असतील, तर मला असं वाटतं की ह्या सगळ्यांमध्ये थोडासा चांगुलपणा अधिकचा कसा पेरता येईल हे सर पाहावं लागेल. आणि ह्या गोष्टीला जबाबदार जर का म्हणाल तर ह्या सगळ्या गोष्टींचं सर मिश्रण दुर्दैवाने ह्यात घडलेलं आहे. आणि ह्यामुळे सत्ताधीश म्हणून जे लोक येतात सत्तेवर आपल्याकडे, आपल्या महापालिकेमध्ये, त्यांना कशाचंही देणं घेणं राहिलेलं नाही. त्यांना वाटते की आम्ही जे काही करू त्याला कोण विचारणार, विचारलं कुणी, आवाज उठवला तर तेवढा पुरता विचार, म्हणजे हा आवाज फक्त उठवला जातो आणि त्यानंतर तो परत शांत होतो, हे त्यांना माहिती झालं. त्यामुळे जोवर नागरिक खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीकडे बघणार नाहीत, तर ना सत्ताधारी, ना हे राजकारणी, ना हे प्रशासन जागा होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही सगळं काही तुमच्या ह्याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये मांडलं, तसं आपल्याकडे असणारे जे काही आपले नद्या, नाले, ओढे, ओहोळ, आपले जे काही प्रवाह आहेत, त्याच्या पलीकडे सर एक गोष्ट तुम्ही सांगितली नाही, ती गोष्ट म्हणजे सर आपलं जे काही भूगर्भातलं पाणी आहे, ज्याला ग्राउंड वॉटर म्हणतो, त्यामुळे त्यावेळी असणाऱ्या विहिरी असतील, ह्या सगळ्या वर आपण अतिक्रमण केले. हो हो हो. आणि आज सर शहरात मी दाव्यानिशी सांगतो, तर ॲक्वाडॅम संस्थेने केलेला तो एक सर्वे आहे, 25 ते 30% पाणी आपण भूगर्भातलं आपण उपसतो आहोत. ते कुठेही खिचगंतीत पण नाही आहे महापालिकेच्या, कोणत्याही आपण ज्या काही योजना करतो, ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे सर जे काही भयानक कॅटास्ट्रॉफिक जो काही इम्पॅक्ट म्हणून आपण काल जो काही हाहाकार आपल्या शहरामध्ये वाजला, अजूनही सर तो सुरू आहे, संपलेला नाही. कधी संपेल माहिती नाही अशी परिस्थिती. आणि जर का आपण जागे झालो नाही तरी असं सर पुढे चालू आहे. तुषारजी, स्मार्ट सिटीमध्ये मला वाटतं याचा बऱ्यापैकी विचार केला गेला सुरुवातीला. म्हणजे स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज असू दे, अर्बन सीट फुटपाथ त्यांनी केले, नदी सुधार प्रकल्प त्याच्यामध्ये घेतला, नाल्यांच्या बाबतीत त्यांनी विचार केला. प्रत्यक्षात ही सगळी कामं केली, त्याच्यावरती त्यांनी खर्च पण भरपूर केला. अर्बन सीट फुटपाथवरती 1000 कोटी खर्च केला. नदी सुधार, 3 नद्यांच्या सुधार प्रकल्पाचे 4500 कोटीचं बजेट तयार केलेलं आहे. असे अनेक स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेजचं पण 400-500 कोटी रुपये खर्च केला. कालची जर परिस्थिती पाहिली तर हा सगळं खर्च वाया गेला का? गेला म्हणजे मला असं वाटतं स्मार्ट नव्हतं ते बरं होतं असं वाटायला लागलं. म्हणजे एक पूर्वीची परिस्थिती अशी होती की त्यावेळेला विकास व्हावा यासाठी जो विनाश आपण ओढून घेतोय ती आता परिस्थिती झालेली. विकास आणि विनाश म्हणजे जसं रावणाचा भाऊ कुंभकर्ण होता आणि कुंभकर्ण 6 महिन्यातून एकदाच उठायचा आणि तो जो काय उद्रेक घालायचा, तर ते आता मला असं वाटायला लागलं की विकास करून आपण वर्षभर त्याचं हे करतो आणि दर 6 महिने एकतर दुष्काळ येतो, पाण्याचा तुटवडा म्हणून 6 महिने काढतो आणि उरलेले 6 महिने हे अतिवृष्टीमध्ये हे करतो. तर मला असं वाटतं की जो बेसिक विषय असा म्हणजे प्लॅनिंग डिपार्टमेंटला रिव्हर्स कॅल्क्युलेशन मध्ये सगळ्यांनाच सगळं कळते. दूधखोळ्या मुलाला सुद्धा सगळ्या गोष्टी माहिती आहेत की अच्छा जर नाले किंवा स्टॉर्म वॉटर किंवा ज्याचे जे आपण जर बुजवले तर तिथं पाणी निचरा होणार कुठे. निचरा होणार नसेल तर ते पाणी पुढे वाहत जाणार तर ते कुठेतरी त्याला वाटा शोधत आणतात. त्यामुळं होतंय काय की समजा 2000 साली आपली पिंपरी चिंचवडची जनसंख्या 10-12 लाख असेल, आत्ताच्या काळात 28-30 लाख आहे. आणि तुम्ही आता त्याच्यावर नंतर 2035चा अंदाज आहे, 41 ते 43 लाख व्हायचे. म्हणजे आता ज्यावर मेट्रोचं FSI दिलेलं आहे, तुम्ही जे 40 मेट्रोचं दिला, त्याचे परमिशन दिलेले आहेत, त्यावेळेला माझ्या माहितीनुसार आता स्टॉर्म वॉटरचा जो डिझाईन आहे ती 60 mm पावसाच्या साठी पूरक आहे. आणि आता जो पाऊस होतोय 2000 साली पाऊस झिपझिप परत होता आणि टप्प्याटप्प्याने व्हायचा. म्हणजे तो एन्व्हायरमेंटल जो काय जो असा इफेक्ट एवढा जोरात नव्हता, जशा पद्धतीने आता एकदम जोरात पाऊस म्हणजे ढगफुटी झाल्यासारखं. तर त्यामुळे पाणी झिरपायला जमीन त्यावेळेला ओपन जास्त होती. आता उलट झाले, जनसंख्या वाढली 30 लाखापर्यंत, 3 पटीने वाढली आणि जमीनचा जो निचरा आहे होण्यासाठी ती जमीन राहिलेलीच नाही ओपन.
जिथं तिथं तुम्ही आहेत तिथं जसं सर म्हणले की त्याला जर कव्हर करून टाकलं तर त्याला दुसरं काय पर्याय नाहीये. मग तो कुठल्या तरी बेसमेंट पार्किंग मध्ये कुठल्या तरी रस्त्यावर इकडे तिकडे तुम्हाला पाणी दिसणार. आणि आपल्याकडे आता पालिकेचा जसा एक अप्रोच कसा झालेला आहे, तो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर नाही, त्याला डिस्ट्रक्शन इज बेटर दॅन प्रिव्हेन्शन. आधी त्याचं काहीतरी असं भलं मोठं हे झालं पाहिजे, मग त्या शहरामध्ये तुम्हाला बोटी काढतील, मग त्याच्यावर अजून काहीतरी धान्य वगैरे पोहोचवतील, 4-4.5 हजार लोकांना ते इव्हॅक्युएशन करून स्वतःचे पाठ थोपटवतील. अशा सगळ्या गोष्टी करण्यात राजकारणी लोकांना सुद्धा आणि प्रशासनाला सुद्धा धन्यता वाटते. आणि आता जसं तुमचा पहिला प्रश्न होता त्याला जबाबदार कोण, तर त्याला नागरिक सुद्धा इतके क्लिअर कट जबाबदार कसे की ते पण डिस्ट्रॅक्टेड आहेत. इलेक्शन आल्यावर एकाही नागरिकाकडून ही मागणी होत नाही. आज आता 2026 साली जर आपल्याला कमरेपर्यंत पाणी पहिल्या पावसात आलेलं आहे, तर जेव्हा 2030 साली इलेक्शन होणार त्यावेळेला त्यांच्या घरी जेव्हा पाकिट येतील किंवा कुठली तरी योजना वगैरे सांगितली जाईल, त्यावेळेला त्यांना हे सांगता नाही येणार, अरे आमच्याकडे झालं तर तुमच्याकडे स्ट्रॉंग वॉटरची काय केली, तुम्ही कशा पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंगची काही योजना केली का, असे प्रश्न नागरिक विचारतात. दर 3 वर्षांनी कुठले तरी अधिकारी येतात, ते सोडून जातात. त्यामुळे त्यांनाही माहिती, एक मीटिंग घ्यायची, कुठेतरी मोहीम करायचं, पेपरमध्ये बातमी येते, 4-6 दिवसात विसरतो. त्यामुळे मला असं वाटतं लिथार्जी ऑफ द सिस्टम आणि लेस मेमरी ऑफ द जनता, बरोबर. त्यामुळे ते चाललंय. हे असं आता 3 वर्षापूर्वी सुद्धा असाच पाऊस आला होता, पण त्यावेळेस त्यांनी भरपूर त्यावेळेस सुद्धा भरपूर असं प्रत्यक्ष परत असं झालंय. आणि इतकी वाईट अशी अवस्था की दर पेपरमध्ये आता अक्षरशः भक्तिशक्ती सारख्या म्हणजे प्राईम लोकेशन प्राधिकरणात जो आपला पिंपरी चिंचवडचा टॉप 1% ऑफ द इकॉनॉमी वाले माणसं तिथे राहतात आणि इतका चांगला मानबंधू म्हणायला लागेल तो आपला शान आपली, आणि त्याच्यात आज जर परिस्थिती बघितली तर काय तो कोसळला. शेडवळ साहेब तुमच्याकडे मी त्यासाठी जाणार. काल तुम्ही त्या विषयाचा एक व्हिडिओ आजच मला वाटतं टाकला, पोस्ट टाकला असेल. काल तिथे पूर येऊन गेला, नंतर काय परिस्थिती झाली, तो रस्ता राहिला नाही. केविंग म्हणजे म्हणतो ना, खचला असतो. मला याची उदाहरणं द्या ना, की तुम्ही काल तर भक्ती शक्तीचं नेमकं ती जी परिस्थिती पाहिली त्याचं कारण काय? सर खरं सांगायचं तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ना, जे आता तुषारने सांगितलं, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर पाण्याचा निचरा होण्यासाठी म्हणून जे काही वॉटर चॅनल्स ठेवायला लागले, आपला कॉन्ट्रो कसा आहे, आपलं शहर कसं आहे, हे पाणी सगळ्यात शेवटी सरतेशेवटी जातं कुठे, नदीला जातं शहरातून, आणि मग नदीतून समुद्रात. हे सगळ्यांना माहिती आहे, लहान मुलाला माहिती. मग मला हा प्रश्न पडतो की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना इतकं प्रचंड जेव्हा आपण शहरीकरण करतो, सगळ्या आपल्या नवनवीन आपल्या ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरला आपण जेव्हा परवानगी देतो, तेव्हा आता सर त्यांनी जे सांगितलं ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर हा विषय जो आहे तो लोकल नाही, आपण हे समजावून घेऊया. तुषारने जे सांगितलं ते ड्राय स्पेल्स वाढणं म्हणतात सर, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, आणि आपणच हे ओढवून घेतलेलं आहे विकासाच्या नादामध्ये. त्यामुळे सर पूर्वी जो पाऊस महिनाभर पडायचा ते तज्ज्ञ सांगतात, ते मी सांगत नाही सर. आज प्रतीक कड म्हणून एक हवामान तज्ज्ञ आहे, त्याने PhD केलेली आहे, त्यांनी आज स्टेटमेंट केलेलं आहे की आता अगदी 1-2 दिवसांमध्ये महिन्याभराचा पाऊस पडला आणि नंतर तो तुमचा कदाचित महिनाभर तो कोरडा झाला. मग प्रशासन असेल किंवा आपलं महापालिका असेल किंवा सगळंच राज्य असेल, त्यांना काय करायला हवं, तर तो जो काही 2 दिवसांमध्ये पाऊस पडेल, 1 दिवसामध्ये पाऊस पडेल, तर हा पाऊस कशा पद्धतीने निचरा होऊन जाईल ह्याचं आपल्याला नियोजन करावं लागेल. मला तरी सर आतापर्यंत मी ज्या ज्या अधिकाऱ्यांशी बोलतो, राजकारण्यांशी बोलतो, तर दुर्दैवाने हे कुठेही त्यांच्या अजेंडावर मला दिसत नाही, तो विषयच नाही अजिबात. दुसरी गोष्ट सगळ्यात मध्ये हे जे केविंग म्हणू आपण सर, हे खचणं म्हणू आपण, हे रस्त्यांचं असेल, बिल्डिंगांचं असेल, किंवा असं जे काही आयलंड इतकं सुंदर जे भक्तिशक्तीला उभं केलं, ह्या सगळ्यामध्ये सर खरोखरच कामं जेव्हा आपण देतो त्यावेळेस त्या कामाला खरोखरच आपण किती म्हणजे त्याची गुणवत्ता पाहतो, हा खरा प्रश्न आहे सर. मला खरोखर हा प्रश्न पडतो. आणि एका आरोग्य कमिटीवर महापालिकेच्या आहे, तर त्या ठिकाणी मी नेहमी वारंवार त्यांना हे सांगतो की तुम्ही कॅपिटलवर जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता त्यावेळेला त्याच्याबरोबर ऑपरेशन अँड मेंटेनन्सवर सुद्धा लक्ष देऊन त्याच्यावर तुम्ही जर का खरोखरच जर का खर्च त्याच्यावर जर का व्यवस्थित तुम्ही जर का ठेवला नाहीत, तर हे जे उभं केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मात्र नीटसर टिकून राहणार नाही. त्यामुळे दोन्ही गोष्टी आहेत सर, आपण करत असलेल्या कामाची गुणवत्ता काय आहे, दुसरी गोष्ट म्हणजे खरोखरच त्यासाठीचं ऑपरेशन आणि मेंटेनन्स वेळोवेळी केली जाणारा इन्स्पेक्शन, या दोन्ही गोष्टीचा आपल्याला बघाव्या लागतील. मगाशी जर जो स्मार्ट सिटीचा उल्लेख झाला, तर स्मार्ट सिटीमध्ये सर एक 10 गोष्टी त्यांनी घातलेल्या होत्या 2015च्या स्मार्ट सिटी गाईडलाईन्स, ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटने दिल्या.
ह्या सर दुर्दैवाने मी तुम्हाला सांगतो, ह्या गोष्टी जर का आपण बघितल्या 10च्या 10, तर दुर्दैवाने सर मी तुम्हाला खरोखरच एक एनजीओचा स्मार्ट सिटीमध्ये मी सदस्य होतो आणि ते नीटचं काम झालं नाही म्हणून मी अमित तलाठी आणि तुषार शिंदे आम्ही तिघे जण त्या ह्याच्यावर होतो, समितीवर. तेव्हा आम्ही आमचा राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि काय काय गोष्टी व्हायला हव्यात, आम्ही काय गोष्टी तिथे मांडतो नागरिकांच्या वतीनं, शहरासाठी काय गरजेचे आहेत पण काय घडत नाहीत हे आम्ही पत्र दिलं. हे पत्र आम्ही प्राईम मिनिस्टर ऑफिसला पाठवलं, हे पत्र आम्ही चीफ मिनिस्टर ऑफिसला पाठवलं, ते पत्र आम्ही ह्या ठिकाणी जर का बघाल तर स्मार्ट सिटीचे जे इथले सीईओ होते त्यांनाही आम्ही दिलं आणि आपले जे कमिशनर होते त्या कमिशनरनाही दिलं. त्याच्यावर आतापर्यंत आज ताग आहे पीएमओ मधून फक्त आम्हाला पत्र मिळालेलं आहे, योग्य कार्यवाहीसाठी पुढे पाठवलेलं, ह्याच्या पलीकडे कधीही त्यांच्याकडून आम्हाला काही उत्तर आलेलं नाही. आणि आम्ही ह्या ज्या काही गोष्टी दिल्या सर ह्याच्यावर तो खर्च न करता भलत्याच गोष्टींवर खर्च केला गेला. म्हणजे अक्षरशः सांगताना वाईट वाटतंय. वायफाय कनेक्टिव्हिटी हे महापालिकेचं काम आहे का? महापालिकेचं काम आहे का? एवढ्या कंपन्या आहेत तर ह्यांनी अक्षरशः माझ्या माहितीनुसार 450 कोटी रुपये, त्यावेळेचं आपलं बजेट होतं सर स्मार्ट सिटीचं 1250 कोटी, त्यातले 450 कोटी रुपये हे त्यांनी त्याच्यावर लागले. आज तुम्ही मला सांगा महापालिकेकडून किती लोकांना वायफाय साठीचं काय सुविधा मिळते? जसे आपल्याला परदेशात आपण जातो विकसित राष्ट्रांमध्ये, ते जाल तिथे तुम्हाला वायफाय कनेक्टिव्हिटी मिळते पब्लिक प्लेसेसला. ह्या ठिकाणी कुणाला मिळाले सांगा बरं. दुसरी गोष्ट महापालिकेने हेही सांगावं की त्यांनी ज्या काही कंपन्यांना त्यांनी वायफायचं त्यांनी दिलं असेल लीजवर देणार आणि त्यातून रेव्हेन्यू जनरेट करणार, किती रेव्हेन्यू जनरेट झाला हे मलाही आणि सगळ्या नागरिकांना कळून द्या. त्याच्याबरोबर सर दुसरा तुम्ही उल्लेख केला तो म्हणजे नदी सुधारचा. इतकी भयानक परिस्थिती आहे सर. नदी सुधार म्हणजे नदी स्वच्छ करणं, प्रवाही करणं, निर्मळ करणं, ते राहिलं बाजूला. आजही सांडपाणी, आजही मैला पाणी नदीमध्ये तसंच चाललंय. किमान आपल्याकडे मी तुम्हाला सांगतो दाव्यानीचे 30 ते 40% मैला पाणी आपलं अजूनही तसंच थेट चाललंय. ते राहिलं बाजूला. ते राहिलं बाजूला. नदीच्या काठी कॉन्क्रिटीकरण करून त्याची रुंदी कमी करून सर ही रुंदी कमी करतायत आणि मग अजूनही आपलं संकट जे आता पाणी तुम्ही म्हणाल गुडघावर, सर उद्या ते पाणी माणूस बुडेल इतक्या उंचीपर्यंत यायला वेळ लागणार नाही. कारण शहरातून वाहणारे जे काही असंख्य आपले ओढे, ओहोळ, नाले, त्यातलं पाणी जाणार कुठे? हा प्रश्न नागरिकांना पडायला हवा सर. हा प्रश्न नागरिकांना पडायला हवा. त्यांनी आपापल्या नगरसेवकांना हे प्रश्न विचारायला हवेत आणि नगरसेवकांबरोबर त्या नगरसेवकांना घेऊन त्या जे काही प्रभाग आहेत त्यामध्ये जाऊन त्या अधिकाऱ्यांना हे प्रश्न विचारले पाहिजेत आणि सरते शेवटी हे आपल्या कमिशनर पर्यंत, आयुक्तांपर्यंत जायला पाहिजे. ह्याची उत्तरं द्या. त्यानंतर त्या नदीबद्दल तुम्ही काय करायचं, म्हणजे हात लावायचं तो लावा, पण त्याच्या अगोदर पहिल्यांदा ह्याचं उत्तर द्या. हे नदीचं पात्र तुम्ही अरुंद का करत आहात हे प्रश्न आम्ही विचारलेत. आमचा जो धडाडीचा कार्यकर्ता सारंग यदवाडकर त्यांनी तर आव्हान दिलंय पीएमसी आणि पीसीएमसीच्या आयुक्तांसकट सगळ्यांना, हे तुम्ही चर्चेला या, समोरासमोर चर्चा करा आणि हा प्रकल्प कसा तुम्ही फिजिबल आहे, महापूर कसा येणार नाही पटवून द्या. कुणी पुढे येत नाही सर. तर माझा सर तुम्हाला हा कळकळीचं तुम्हाला सांगणं सारंग यदवाडकरांना बोलवून नागरिकांना हा प्रश्न तुम्ही पोचवा आणि हा धसास लावा. त्यामुळे नदी बाबतीमध्ये नदी काठ हा अजून रुंद करता येईल का हा विचार व्हायला हवा. कॉन्क्रिटीकरण व्हायला नाही पाहिजे म्हणजे नाही पाहिजे. नदीचा गाळा घोटण्याचा प्रयत्न बस सर. आणि नदीकाठी असणारा जो रायफरेन्स झोन म्हणतात तिथली झाडी जी आहे तिला सुद्धा अजिबात हात न लावता करायचंय. आणि हे सगळं करण्या अगोदर पहिल्यांदा नदीतलं जे काही मैला पाणी आहे, सांडपाणी आहे, ते आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ करून त्या पाणी जर का आपल्याला नदीत सोडता आलं तर मग आपण या विषयावर बोलू. तुषारजी मला शेरबा साहेब तुम्हाला दुसरा एक विचारायचं मला, तुम्ही चाकणच्या कालची परिस्थिती पाहिली. चाकण पुणे मुंबई हायवे, पुणे नाशिक हायवे हा संपूर्ण गेले 2-3 दिवस पाण्याने तुडुंब भरलेला आहे. तो महामार्ग आहे की तो ओढा आहे असा प्रश्न पडावा, इतकी परिस्थिती वाईट होते सर. म्हणजे ओढा नाही म्हणता येणार, मी असं म्हणेन की सर की सरोवर वगैरे आहे का असं वाटावं, अशी भयानक परिस्थिती आहे सर. आणि सर आता पुन्हा तेच आहे, दुर्दैवाने आपल्या शहरात नव्हे सगळीकडेच, म्हणजे परत मी म्हणेन सर की आपले राजकारणी त्यांना दूरदृष्टी जाऊ दे, दृष्टी तरी आहे का असा प्रश्न पडावा, इतकी भयानक परिस्थिती आहे. चाकणमध्ये सर जेव्हा वेगवेगळ्या ओढ्यांवर अतिक्रमण होत होती, वेगवेगळे ओढे हे रिक्लेम करणं ज्याला म्हणतात, त्यात भराव टाकून त्यानंतर त्याच्यावर जेव्हा इमारती बांधल्या जात होत्या त्यावेळेस मी 12 डिसेंबर 2019 ला
जलबिरादरी आपले डॉक्टर राजेंद्र सिंहजी राणा अच्छा, त्यांची त्यांना जी राष्ट्रीय पातळीवरची जी संस्था आहे त्याच्या वतीनं- जलबिरादरीचं पत्र दिलं त्यांना. त्याच्या वतीनं सर हे पत्र दिलंय. तुम्ही जर का पाहाल तर हे मी तेव्हा सर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असल्यामुळे मी जिल्हा मुख्य परिषदेच्या कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना हे संबोधित केलं आणि त्याची प्रत जर का तुम्ही बघाल तर ते मुख्यमंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDC, PMRDA, जिल्हाधिकारी आणि निगोजे आणि म्हाळुंगे मधून हा वडा जातो म्हणून त्यांना दिलं. दखल घेतली त्यांनी? काही जेव्हा शून्य दखल घेतली, शून्य. कुणीही काही केलं नाही सर, कुणालाही काही ह्याचं पडलेलं नाही. आणि ह्याचाच परिणाम म्हणजे काल चाकणमध्ये एन्ड्युरन्स सर्कल पासून HP चौक कडे जाणारा जो रस्ता आहे तो खचला आणि तो खचला ह्याचं कारण तिथं झालेलं भराव टाकून जे काही अतिक्रमण त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांनी केलेली आहेत. वर म्हाळुंगी गावामध्ये जे काही त्या ओढ्यावर झालेलं अतिक्रमण आहे हे त्याचं सर मूळ कारण आहे. तर हे सर मला हे अत्यंत गंभीर आहे. सुदैवाने आज ह्या पत्राची दखल आपले माननीय आमदार अमित बोरकेजी यांनी घेतली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना त्वरित आजच हे पत्र आणि त्याबरोबर त्यांनी आपलं पत्र पाठवलं आणि त्यात काय व्हायला हवं, यामध्ये ज्या काही शिफारशी आपण दिलेल्या आहेत हे सगळे अतिक्रमण काढून टाका. हे केलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांवर खास करून त्वरित कारवाई करा आणि ह्या कंपन्यांना पण आणि बाकी पण सगळ्या लोकांना असं अतिक्रमण करणाऱ्यांना तुम्ही कुठेतरी जरासा संदेश द्या हे त्यांनी कळवले. खरंय. तुषारजी, अशी काही उदाहरणं शहरात तुम्ही सांगू शकता की काल पाहिलं आपण जसं चाकणचं उदाहरण सांगितलं की त्या ठिकाणी आपण यापूर्वी महापालिका प्रशासनाला निदर्शनास आणलं, त्यांनी बिलकुल दखल घेतली नाही. आज परिस्थिती अशी आहे की ते सगळं पाण्यामध्ये. उदाहरण मी तुम्हाला चिंचवड गावच्या परिसरातून पवना नदी जो अगदी चंद्राकार असे वळसा मारते, तर त्या भागातल्या सगळ्या वसाहती पाण्यामध्ये होत्या. ते कसं आहे की सगळ्याच नदी लगतची जी गावं आहेत ती पहिल्यापासूनच, आता कसं झालं पवनाचं जर टोटल अंतर बघितलं तर 60 किलोमीटर आहे. हो, त्यातलं 20 किलोमीटर समजा आपण आपल्या रावेतच्या 24 किलोमीटर आहे. तिथं आपण साधारण 24 किलोमीटर. बरोबर. तर तिथून म्हणजे मग त्या रावेतच्या त्या टोकापासून तर दापोडीपर्यंत याचा लगत जेवढा तो स्पॅन आहे ते प्रत्येक वर्षी जिथं पण ज्यावेळेला आता पावसाचा जो पॅटर्न आहे की लवकर होणे, एका दिवसात 2 दिवसात आणि ते निचरा न होत्यामुळे ते, आणि हे आता जे ओव्हर स्मार्ट सिटी नाही, ओव्हर स्मार्ट सिटी आपल्याला आमचं म्हणणं काय की ओव्हर स्मार्ट सिटी म्हणून नाव डिक्लेअर करून टाका. त्यावर आम्हाला जरा आनंद तरी होईल की असं आपण काहीतरी वेगळंच काहीतरी करतो. आणि त्याच्यात एक गोष्ट आता मगाशी सांगायची राहिली ती म्हणजे सल्लागार. एवढं पॅकेजेस काढतात आणि पॅकेजेस मध्ये सल्लागार लोकांना एवढं ते त्यांना कुठे जबाबदार त्याच्यावर का, म्हणजे तुम्ही अकाउंटेबिलिटी, तुम्ही सल्ला दिलाय, तुम्ही जर असे निचरा न करता नाले आणि स्ट्रॉंग वॉटरची जर तुम्ही काही देखभाल करत नसताल, त्याला एक इंजिनिअरिंगच्या लँग्वेज मध्ये फॅक्टर ऑफ सेफ्टी नावाचा एक फॅक्टर असतो. बिल्डर वगैरे तर नंतरचे विषय. एखादी गोष्ट आता जर लोकसंख्या एवढी आहे तर त्याच्या हिशोबाने आणि पाऊस जितका पडतोय तितक्या पट्टीने त्याला कितीतरी जास्त म्हणजे 1.5 असेल 2 असेल एवढा फॅक्टर तर गृहीत धरायला लागणार आहे. 100 ml आज पडतोय, 116 ml मागच्या वेळेला मगरपट्ट्यामध्ये मुनव्याच्या इथे पडलेला होता. तर इतक्या हाय प्रोफाईल सोसायटीज मध्ये सुद्धा कमरेपर्यंत पाणी आलेलं होतं. काल आपला 212च्या पुढे. म्हणजे आता तो जो लोढा बेलमोंडो सारखी एवढी हाय प्रोफाईल सोसायटी आहे तिथे सुद्धा फार गुडघ्यापर्यंत आणि कमरेपर्यंत पाणी आहे. सो इट सीम्स की आपल्याला फॅक्टर ऑफ सेफ्टीच्या वेळेला हे कुठे जातात कन्सल्टंट. आणि मग तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे त्यातले नेहमीच जे नदी लगतचे जे वसाहती असतील त्यांना आज नाही पुढच्या 10 वर्षांनंतर सुद्धा त्याच अडचणी येतच राहणार. बिगर क्वेश्चन इज की त्या पुढे आता सगळ्या पॉकेट्स मध्ये जसं आपण हीट आयलंड म्हणतो वेगवेगळ्या शहरामध्ये, तसंच आता ह्या पॉकेट्स मध्ये सुद्धा पाणी असा निचरा होत नसल्यामुळे ते पाणी साठत राहिलेले. आणि आता मग तुम्ही काळेवाडीला बघा, तुम्ही काळेवाडीच्या अलीकडे भक्ती शक्तीला ही पहिलीच वेळ झालेली माझ्या माहितीनुसार. मग ते नदी लगत नसलं तरी सुद्धा एवढं मोठं हे झालेलं आकुर्डी गावठाण संपूर्ण पाण्यामध्येच. तर त्याला काय की दर वेळेला ज्या वेळेला तिथे पाणी असं त्याला रोड वॉटर हार्वेस्टिंग एक कन्सेप्ट आहे US मध्ये किंवा अजून इतरही युरोपियन देशांमध्ये, की पाणी ज्यावेळेला येतं त्यावेळेला त्याच्या रस्त्याच्या लगत असे त्याला एक ट्रे सारखे असतं, तिथं फिल्टर होतं आणि तिथे नंतर त्याला एक वॉटर कन्झर्वेशनच्या अशा टाक्या असतात. ही सिस्टम आपल्या स्मार्ट सिटीमध्ये ही करायला पाहिजे होती. वायफायचे 200-400 कोटी घालवण्यापेक्षा ज्या मूळ, कारण तुम्हाला उद्या जनसंख्या 40 लाखावर जाणार आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की पाणी आता आपल्याला फार लिमिटेड स्पॅन मध्ये आणि इतक्या कमी वेळेत ऍब्झॉर्ब करायचंय.
निचरा तर करायला आपण त्याचं कुठलंही व्यवस्थापन यांच्याकडे नाही. केलेलं नाही. मग तशा हिशोबाने जर केलं तर त्या प्रभागात, कारण ज्या त्या प्रभागामध्ये आता आज एक प्रभागाची साधारण 50 ते 55,000 लोकसंख्या आहे. मग ते सेल्फ सस्टेनेबल लेवलला पण राहायला पाहिजे. बरोबर. मग त्या एका प्रभागात जसं एखादं पार्क किंवा काहीतरी नियोजित असतं तसं वॉटर कन्झर्वेशन वेल सुद्धा असले पाहिजे. मग त्याचा उतार आणि ती जी डिझाईन, म्हणजे मी सांगतो हे सगळं अधिकाऱ्यांना समजत नाही का? सगळ्यांना सगळं समजतं. एन्व्हायरमेंटलिस्ट नावाची कॅटेगरी त्याला सगळ्यात शेवटचं स्थान आहे किंवा त्याला नाहीच आहे स्थान असं मला एन्व्हायरमेंटला अजिबात कुठे त्यांच्या स्थानच नाही. टीपी मध्येच आज सर महानगरपालिकेला एकमेव रेव्हेन्यूचा सोर्स म्हणजे काय? FSI आणि TDR. बरोबर. त्यामुळे ते हे सगळ्या गोष्टींवर पाटे मारतात. मग सेंटरची योजना आहे, स्टेटची योजना आहे, अमकं तमकं ह्याच्या निवडणे त्याच्या नावाखाली हे करतात. आम्ही अनेक वेळाला अनेक लोकांकडे, अनेक अधिकाऱ्यांकडे आणि राज्याच्या लेवलला, सेंटरच्या लेवलला पण हे मांडतो, पटतं सगळ्यांना. पण कार्यवाही पुढे शून्य. अकाउंटेबिलिटीच नाही. मला हे कळत नाही. आता हा आपण सगळा प्रश्न मांडला, 2 दिवसामध्ये ही सगळी परिस्थिती तुम्ही पाहिली, बातम्या पण भरपूर आलेल्या आहेत, लोक सुद्धा त्या गोष्टीने विचार करतायत. हे सगळं आपल्याला माहिती आहे. जबाबदार कोण याच्यामध्ये एनजीओचे तुम्ही दोघे प्रतिनिधी आहात. या शहरामध्ये 30-40 एनजीओ तुम्ही सगळे एकत्र केलेले आहात. या एनजीओच्या माध्यमातून तुम्ही ह्या सगळ्या कालच्या परिस्थितीवर काही ऍक्शन प्लॅन तयार करून महापालिकेला मजबूर करणार आहात. आपल्याला सोल्युशन तर पाहिजे. हा प्रश्न झाला. हे लोक त्या दृष्टीने त्यांची जी हलगर्जीपणा आहे, लिथार्जी आहे, ते लक्ष देत नाहीये. मग त्या दृष्टिकोनातून त्यांना त्यांचं काम करण्यासाठी प्रवृत्त करायचं म्हणून एनजीओच्या वतीने तुम्ही काही असं करणार आहात का? एनजीओचं कसं झालेलं आहे की एनजीओचा आतापर्यंतचा नेहमीच जो दृष्टिकोन आहे किंवा कामाची पद्धत आहे ती प्रॉब्लेम आहे त्याला हायलाइट करणं नाहीये नुसतं, त्याला पॉसिबल सोल्युशन्स आणि त्या अथॉरिटीकडे घेऊन जाणे आणि त्याचा पाठपुरावा करणे हा आतापर्यंत पिंपरी चिंचवडचा असा एक कामाची पद्धत आहे. आणि त्याला सगळ्याच गोष्टीला वाईट नाही, पालिकेने आपल्याला त्या वेळेला चांगली साथ पण दिलाय, प्रतिसाद दिलेला आहे. दुर्दैवाने आत्ताची पॅटर्न अशी आहे की राज्य म्हणजे राजकीय लेवलला असं आहे की विरोधक राहिलेलेच नाही. तर त्यामुळे त्याला जो काही वचपा लागतो किंवा तो जो काही धार वचक पाहिजे ती वचक राहिली, ती दुर्दैवाने राहिलेली नाही. मला एका विरोधी पक्षाच्या नेत्याने हे येऊन का नाही आतापर्यंत तिकडे जा विचारलं. आम्हाला लिमिटेशन काय आहे, आम्ही जाणार तिथे त्याचा फॉलोअप करणार, एखादी मीटिंग होती आणि फोटो काढले जातात, पहिल्या पेपरला बातमी येते. 2023-22 आणि 2020च्या पण बातम्या आमच्याकडे अजून सुद्धा जपून आहे. पण त्या ऍक्टिव्हिटीला आमच्याकडे तशी अथॉरिटी नाही. आम्ही ते करणार. आता सुद्धा आम्ही काय करतोय, प्रॉब्लेमला सोल्युशन द्यायचं तर त्याला पहिले आपण ऑन ग्राउंड जाऊन उतरायचे, मदत करायची, हा आमचा आत्ताच ठरलेला अजेंडा पण आहे. आणि त्यानंतर सगळ्यांना आपण त्याच्यावर अकाउंटेबल घ्यायचं आहे. परंतु तो अकाउंटेबल मिसिंग जे ज्याला म्हणतो आपण, ज्याला फॉलोअप आहे किंवा ज्या पद्धतीचे इकोसिस्टम पाहिजे ती आता दिवसेंदिवस जराशी मागे पडत चाललेले. त्याला ते सगळ्या आय डोंट नो इट इज साठेलोट आहे किंवा त्याला अजून कशा पद्धतीने हे करायचं, पण तेरी बी चूप मेरी बी चूप चाललेले. आणि त्या सिस्टम मध्ये सगळं व्यवस्थित हे आजचे दिवस जातील आणि परत उन्हाळा येईल, परत दुष्काळ येईल, दिवसाआड पाणी, आपण नवीन चॅलेंजेस, परत डिस्ट्रॅक्टेड राहू आणि पावसाळ्याचं विसरून जाऊ. हे गणित ठरलेले. मला सांगा शेटपळ साहेब, जनमताचा रेटा निर्माण करण्याची नितांत गरज, हे सगळं आपल्या चर्चेतून मला तर एक दिसतं. त्याच्यामध्ये इथं हे लोक हलायला तयार नाही. प्रशासन फक्त कागदोपत्री सगळ्या आतापर्यंत जे प्रोग्राम आहेत त्यांचे कागदोपत्री असतात, खाली ऍक्शन शून्य असतं. नाले सफाईपासून, नद्यांचा भराव टाकण्यापासून, नाले बुजवणे, वळवणे याच्यापासून, बिल्डर लोकांनी नाळे बंद करणे, त्याच्यावरती इमारती बांधणे याच्यापासून हे सगळं आपण वेळोवेळी निदर्शनास आणतोय. पण तरी सुद्धा हे प्रशासन, राज्यकर्ते म्हणावं असं त्यातलं लक्ष देत नाही. जनमताचा रेटा निर्माण करण्यासाठी एनजीओ काय करणार आहे? सर, सगळ्यात महत्वाचं तुषारने सांगितलं तसं आपल्याकडे सर सगळ्याच एनजीओजने बरेचसे प्रयत्न ह्याच्यापूर्वी केलेले आहेत. शेवटी आमच्या असं लक्षात आलं की फारसा उपयोग महापालिकेचे पुन्हा होत नाही दुर्दैवाने. जशा आपल्याला गोष्टी हव्यात तशा होत नाही, खरं सांगतो. त्यामुळे एक हताश पण जे म्हणतो ना, किंवा नैराश असं आलेलं आहे. मग ह्या संस्था आपापल्या कॅपॅसिटीमध्ये, आपल्या मर्यादेमध्ये जे काही करणं शक्य आहे ते हे करतात बरं का. आणि तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो, आताची जी काही इतकी गंभीर जी घटना आहे, पूर परिस्थिती, त्याच्यावर पुन्हा एकदा सगळ्या सदस्यांना एनजीओच्या एकत्र बोलावून आम्ही नक्की ह्या बाबतीमध्ये
हा प्रश्न पुन्हा धसा 100% लावू सर. हा पहिला भाग. दुसरा म्हणजे सर, वेळोवेळी आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून सगळ्या एनजीओ मिळून अशी पत्र देत असतो सर. हे मी अच्छा. तुम्हाला मुद्दाम दाखवतोय सर. आता पाणी हे जर का बघाल तर 2019चं पत्र आहे. हो. हा, आणि पाणी कशा प्रकारे वाया जातं किंवा पाण्याचं संवर्धन करायचं काय करायला हवं सर. एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही म्हणालात तसं आपल्या एकूण जगातल्या गोड्या पाण्याच्या उपलब्धतेच्या आपल्याकडे पाणी उपलब्ध आहे फक्त 4%. हो. आणि आपल्या भारताची लोकसंख्या 18%. म्हणजे आपली गरज जी आहे ती 4.5 पट आहे उपलब्धतेच्या. मग पाण्याचा प्रत्येक थेंब वाचायला हवा की नको, अर्थात प्रश्न. पण ते होतंय का हा पहिला प्रश्न. त्यामुळे हे पण आपण जरासं लक्षात घेऊया. आणि असे हे प्रश्न आम्ही वेळोवेळी मांडतो आहोत. भूगर्भातील पाणी सर, काल मी एकाशी बोलत होतो, ज्या ठिकाणी पूर्वी 50 फुटावर पाणी लागायचं त्या ठिकाणी आता पाण्याची पातळी साधारणतः ही 250 ते 300 फुटापर्यंत खाली 250 इतकं पाणी खाली गेलं आहे. हे आपल्या इकडची परिस्थिती सांगतं. आणि बाकीच्या ठिकाणी तर अक्षरशः 900-1000 फुटापर्यंत पाणी खाली गेलं. बँकेच्या खात्यातलं पैसे फक्त काढतच राहिले तर काय होणार, दिवाळखोरी होणार, तुम्हाला भिकेचे डोहाळे लागलेत, असा तो प्रकार आता पाण्याबाबतीत चालू आहे. त्यामुळे हा महत्वाचा भाग. दुसरं म्हणजे तुम्ही म्हणाल तसं सर, ह्याविषयी वेळोवेळी आवाज उठवणं, चीफ मिनिस्टरना लिहिणं, महापालिका आयुक्तांना लिहिणं, हे आम्ही करतो आहोत. तुम्ही जर का बघाल तर इतकी पत्र माझ्या त्या ठिकाणी पडलेत. दुर्दैवाने म्हणजे मला माहिती नाही, मला कोणत्याही पक्षाशी काही देणं घेणं नाही, मला ते काम व्हायला हवं, पण मला आतापर्यंत सर एकाही माझ्या पत्राला यांनी कधीही व्यवस्थित योग्य रीतीने उत्तर दिलं, त्याच्यावर काही कार्यवाही किंवा कारवाई केली असं दिसलं नाही. दुर्दैवाने अशा परिस्थितीमध्ये आम्हाला कोर्टामध्ये जा आणि खेटा घाला, कामधंदे सोडा, आपला संसार सोडा, आपलं स्वतःच जे काही स्वास्थ्य आहे ते पण बिघडवा, मनशांती आहे ती बिघडवून घ्या आणि मग काम करा. हे अकाउंटेबिलिटी नाहीये, अमर्यादित अधिकार आणि शून्य जबाबदारी अशी ही अधिकाऱ्यांची म्हणजे अशी ही यांचं काय म्हणतो स्टेटस आहे त्यांचं सर. त्यांना काही नाहीये सर याचं पडलेलं. बदली होऊन जातात, पुढे आपण मागे विसरून करायचं काय हे कोणी त्यांना विचारत नाही. या परिस्थितीत सर खरोखरच आपल्याला पत्रकारिता म्हणून जो चौथा स्तंभ आहे त्यांनी नागरिकांना जागं केलं पाहिजे, नागरिकांनी जागं व्हायला पाहिजे. नागरिकांच्या दबावाशिवाय जोवर सर आपण पर्यावरणाबरोबर जाणार नाही, निसर्गाबरोबर जाणार नाही, तोवर आपलं जे अस्तित्व आहे ते टिकून राहणार नाही. हे तरी समजून स्वतःच्या स्वार्थासाठी का असे ना, लोकांनी पर्यावरण जपण्यासाठी, नद्या जपण्यासाठी आणि पर्यावरण म्हणून आपण जे काही जंगल म्हणतो, आपल्या आपल्या शहरातले जे काही झाडांचं जे काही कव्हर आहे ते, ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी पुढे यायला हवं, अन्यथा ह्या गोष्टी घडणं कठीण आहे. ओव्हरऑल आपण पाहिलं काल शहरामध्ये जी पूरस्थिती निर्माण झाली होती, अजूनही कमी झालेली नाही, काही अंशी ती कमी थोडक्यात आहे, आटोक्यात आहे. परंतु आज पुन्हा पाऊस पडला तर उद्या पुन्हा हीच परिस्थिती. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला सांगतो, काल 2 दिवसात जो पाऊस झाला तर फक्त पवना धरणाचा पुढचा जो कॅचमेंट एरिया त्यातलं पाणी होतं. या पाण्याने हे हाल झाले. जर धरण पूर्ण भरल्यावरती धरणातलं पाणी जर सोडलं तर परिस्थिती किती गंभीर असेल याचा विचार करायला पाहिजे. आपले राज्यकर्ते तो सुद्धा विचार करत नाहीत. हे दुर्दैवाने सर, सत्ताधारी कोणी असू दे, विरोधक कोणी असू दे, खासदार, आमदार, नगरसेवक यांनी या विषयावरती बोललं पाहिजे. कालची जी परिस्थिती होती त्याच्यावर खरं तर महापालिकेची विशेष सभा बोलवली पाहिजे. महापालिकेच्या विशेष सभेमध्ये या विषयावरती 3 तास, 4 तास, 6 तास मंथन होऊ द्या. प्रत्येक नगरसेवक हा त्या भागाचा राजा असतो, त्याला तिथली समस्या माहिती असते, तिथले प्रश्न कशामुळे निर्माण झाले, कोणी निर्माण केले याच्यावरती तो बोलू शकतो, त्याचं सोल्युशन काय ते सांगू शकतो. आणि त्यातले तज्ञ अधिकारी त्यांच्या मदतीने ह्या विषयावरती कुठेतरी एक चांगला आराखडा तयार करण्याची नितांत गरज आहे. हे शहर ज्या पद्धतीने वाढतंय, देशामध्ये सर्वाधिक वेगानं वाढणारं हे शहर आहे. मुंबई पुण्याचं सॅच्युरेशन झालेलं आहे, गच्च भरलेली आहेत, त्याच्यामुळे लोकांचा ओढा हा पिंपरी चिंचवडकडे आहे. परिणाम पिंपरी चिंचवड मध्ये जिथे जागा मिळेल तिथे लोक आता घर बांधून राहतात. म्हणून या शहरामध्ये आज पूर्वी 2.25 लाख अनाथ क्रमांक आता 3.5 लाखाच्या वरती गेलेली आहे. या शहरामध्ये 10 लाख कुटुंब आहेत. ती वाढते, प्रमाण फार मोठं वाढतं, पाण्याची गरज वाढते, परंतु पाणी इथं आपण वाया घालवतोय फार मोठं. नद्या आहेत, नाल्या आहेत, त्यांचं संवर्धन करायला पाहिजे. इथे तलाव तर सगळे बुजवलेत मंडळींनी. म्हणजे आपण पर्यावरण अहवाल यांचे जर पाहिले त्याच्यामध्ये तलाव सगळे बुजवलेले आहेत, ओहोळ सगळे बुजवलेले आहेत, रिपोर्ट आहेत तसे. 20 वर्षापूर्वीचा सॅटेलाइट मॅप पाहिला आणि आताचा सॅटेलाइट मॅप पाहिला तर या शहरातले सर्व 4,500-5,000 हजार ओढे जमीनदोस्त केलेले आहेत. नाले सुद्धा त्याची जी रुंदी होती ते दाबून टाकलेले आहेत.
नदी सुद्धा पवना नदी का, येणा नदी का, मुळा का, ह्या नद्यांचा गळा घोटण्याचा इथून तिथून प्रयत्न झालेला आहे. हे जर सगळं थांबलं नाही तर पुढच्या काळामध्ये, आज 2026 आहे, 2030-35 नंतर अशा प्रकारची जर आपत्ती निर्माण झाली तर शहरामध्ये काय परिस्थिती होईल, किती हाहाकार माजेल. आता जीवितहानी काही झालेली नाही, पण त्यावेळेस जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर फार मोठं संकट निर्माण होऊ शकतं, हे लक्षात घ्या. म्हणून जनमताचा रेटा निर्माण करण्याची नितांत गरज आहे. आपल्या ह्या चर्चेतून एक साधारण तो निष्कर्ष आपण काढू शकतो. शहरातल्या एनजीओ त्याच्या वतीने तुम्ही दोघेही त्या बाबतीत प्रयत्नशील आहात, तशी ग्वाही तुम्ही दिलेली आहे. तोही या चर्चेत सहभागी झालात. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर.